कलागुणांना वाव देत विद्यार्थ्यांशी समरस होणारे शिक्षक म्हटले की आम्हाला श्री दिगंबर पठाडे सरांची आठवण येते. ऑफ पिरियड मध्ये तुम्ही सांगितलेल्या गोष्टींनी बालमनावर एवढी छाप पाडली की ठणठण गोपाला आणि तू काय करतोस ते मला ठाऊक आहे असे झोपेत बरमणारा मालक चोराला कसे पळवून लावतो अशा सृजनशील आणि कल्पकता असलेल्या गोष्टी आजही मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असते. अशा सृजनशील आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी असलेल्या शिक्षकांचा सत्कार सुनंदा काळे, अनिता अहिरे आणि मंगल शेवाळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित इंदिरा माध्यमिक विद्यालय वासोळच्या या भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय के.एन. देवरे सर, मंचावर उपस्थित माझे सगळे सहकारी आणि तुम्ही अगदी प्रसन्न मुद्रेने समोर बसलेले विद्यार्थी मित्र हो. तसं तुम्हाला गरम होत नसेलच, आम्ही एवढे फॅन समोर असताना तुम्हाला गरम होण्याचं काही कारण नाही. आणि आनंदाची गोष्ट अशी की जनावरांच्या गोठ्यात शिकले परंतु माणसं म्हणून उभे राहिले, हेच खरं आमच्या यशाची ही खरी पावती आहे. कारण तुमच्याकडे पाहिलं तर तुम्ही त्या काळातले, कारण आत्ताच्या बॅचचे आत्ताचे नवीन मुलांचे गेट टुगेदर होतात, परंतु इतक्या जुन्या विद्यार्थ्यांचे आणि इतक्या आनंदाने आणि तुम्ही एकमेकांशी परिचय ठेवला, जमा झाले, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही आम्हाला विसरले पण नाही. कारण हा जो काळ आहे, हा आमचा जो काळ आहे, आम्ही विद्यार्थ्यांकडे येत असतो, विद्यार्थ्यांकडे आम्हाला आठवतं. आणि मग जेव्हा विद्यार्थी आमच्याशी बोलतात तेव्हा आम्हाला खरा आनंद होत असतो. मी सेवानिवृत्त झालेलो आहे डुबेरला 2024ला मुख्याध्यापक, सध्या येवल्यालाच असतो. माझा मुलगा MSc ॲग्री झालेला आहे, आमचं दुकान आहे बी बियाणं औषधं खतं, आणि मुली M.Pharm झालेली आहे, मेडिकल आहे कोपरगावला तिचं. तुम्ही जर कधी आलेच येवल्याला तर अवश्य या. परंतु इकडचे लोक येतात येवल्याला कुत्रं चावल्यावर वेडा खाण्यासाठी, असं काही येऊ नका, पाहुणे म्हणून या. पाहुणे म्हणून जर तुम्ही आले तुमचं स्वागतच आहे. आणि तुम्हाला काय सल्ला द्यायचा, आमच्या बरोबरीचेच आहे तुम्ही. आणि आता सल्ला देऊन उपयोग काय, अर्ध आयुष्य पार केलेलं आहे. तरी पण जर कोणी शिक्षक असेल, आपण काय करतो, एखादा मुलगा आहे चुकला, लिहून आणलं नाही, उभं करायचं, छेडी द्यायची, असं नाही. त्याच्या समस्येच्या मुळाशी जा, त्याने का लिहून नाही आणलं हे शोधा. त्याला वही आहे का, त्याला पेन आहे का, तो गरीब आहे का, कोणत्या समाजातून आला, त्याची कारणं शोधा, तर तुम्ही यशस्वी शिक्षक व्हाल. आणि 2 मुलं आहे लढाई करून आले, सर याने मारलं, सर याने मला मारलं, आपण काय करतो 2-2 रट्टे देऊन मोकळे होतो. तसं करूच नका. ते मुलं समोर बोलवा आणि एकमेकांच्या गळ्यात हात घालूनच रिटर्न गेले पाहिजे, इथपर्यंत तुमची पात्रता पाहिजे. त्यांच्या समस्या सोडवा, त्यांना समजून सांगा आणि आपल्या समोरून त्यांना तो तास होईपर्यंत एका बेंचवर बसवा, त्यांच्या गळ्यात हात घालून द्यायचे एकमेकांचे. मग तुम्ही यशस्वी विद्यार्थी आहे. मारून तर सरकशीत वाघ असतात ना, ते वाघ पण खाली बसतात, उभे राहतात काठी असल्यावर. पण बिगर काठी असताना तुमची क्षमता काय आहे, मुलांना बोलून कसं समजवायचं ते सांगा. मी जेव्हा पहिल्यांदा इथं आलो, माझं जास्त लक्ष 10वीच्या वर्गावर जास्त होतं. तुमच्या 7वीचं 8वी 9वी 10वी एवढं इंग्रजी माझ्याकडे होतं, परंतु चांगला वर्ग होता, आठवतं मला थोडं. आणि 10वीकडे का लक्ष, मी जेव्हा पहिल्यांदा त्या वर्गावर गेलो, इंग्रजीचा शिक्षक मी, परंतु मला असं वाटायचं यांना मराठी पण शिकावं, मराठी. कारण ते मुलं प्रचा उच्चारच करत नव्हते, प्रगती म्हणणार, प्रश्नपत्रिका म्हणणार. म्हणलं आधी यांना मराठी, मी तो 1 तासभर शिकवत होतो, याला म्हणायचं, 1 तासभर शिकवत होतो. आणि मराठी मला आवडतेच. आता सुद्धा मी इंग्लिशमधून तसं बोलायला पाहिजे होतं, बट इट डज नॉट मीन दॅट आय कांट स्पीक इन इंग्लिश, बट फॉर हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन मराठी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंग्लिश. जे हृदयापासून निघतं ते हृदयाला जाऊन मिळतं, म्हणून मराठीतून आपण बोला. इंग्लिश इज आवर
मदर इन लॉ, मराठी इज आवर मदर टंग. जे मदर इन लॉच्या मागे लागले त्यांचं प्रेम निश्चितच कुटुंबातून कमी होतं. म्हणून आपण मदर टंग जी आहे मातृभाषा तिला विसरू नका. मातृभाषेला विसरायचं नाही. मी जरी इंग्लिश शिकवायचो, परंतु इंग्लिश शिकवत असताना मुलांना जे प्रबोधनपर माझ्या गोष्टी, आजही मी 101 गोष्टी लिहिलेल्या आहे. प्रबोधनपर गोष्टी असतात त्या, म्हणजे विनोदातून गोष्ट सांगायची पण शेवटी प्रबोधन करायचं. त्याच्यातून काय सांगितलं पाहिजे. आजही मी काही कार्यक्रम गणपतीचे इकडं तिकडं असतं तर बोलावता मला, सांगत असतो गोष्टी. तर असं काहीतरी करा. आणि तुम्ही जीवनात यशस्वी कधी व्हाल, तुम्ही नोकरी करत असाल, काही व्यवसाय करत असाल, तर हे करत असताना तुम्ही काहीतरी सामाजिक कार्य करा. नोकरी व्यवसाय तुम्हाला जगायला शिकवेल, परंतु सामाजिक कार्य तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. म्हणून आपण आपलं जीवन नका जगू. समाजामध्ये जे जे काही समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर लक्ष द्या. आणि काही गणपतीचे कशाचे कार्यक्रम असतात, नुसतं डीजे लावून नाचायचं, गणपती एवढा मोठा आणला एवढं, त्याच्यापेक्षा तुमच्या परिसरामध्ये काही घाण आहे का, स्वच्छता करा, झाडं लावा, सामाजिक उपक्रम तुम्ही त्याच्यामध्ये राबवा. नुसतेच नाचायचं. आता देवीचे कार्यक्रम काय, गरबा, चला गरबा. आमच्या गल्लीत पण होता गरबा. मी म्हटलं, गेलो मी एकदा तिथं, म्हटलं आपल्याला काय, मी आता घंटा गाडी बोलवतो नगरपालिकेची, काहीतरी गोण्या पोते घेतो, हँडग्लोव्ज घेतो, आणि आपल्याला सगळ्यांना ही गल्ली साफ करायची, मगच गरबा होईल पुढचा. कशाला रोज रोज इतका मोठा आवाज, इतका मोठा आवाज. आणि तुम्हाला सांगतो, आज 50% हार्ट पेशंट हे डीजे साऊंडमुळे, बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही, तुमचे कान खराब होतील. म्हणून आता तुम्हाला बाकीचा सल्ला देण्यापेक्षा आरोग्याचा सल्ला देणं चांगलं. ट्रेकिंगला जा. आम्ही ट्रेकिंगला जातो, माझे मित्र आहे, आम्ही अनकईच्या डोंगरावर प्रत्येक शनिवारी ट्रेकिंगला जातो. अगदी पळत पळत डोंगरावर जातो आणि खाली येतो. तुम्ही आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याकडे लक्ष देत असताना समाजाची आपली जी बांधिलकी आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आणि तरच आम्ही तुम्हाला विद्यार्थी म्हणून घडवण्याचं जे सार्थक आहे ते आम्हाला मिळेल. आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, कार्यक्रम घडून आणला आणि आम्हाला बोलण्याची पण संधी दिली. एवढा वेळ झाला तरी त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. गुरुजनांची पण भेट झाली, आमचे सहकारी, त्यांना पण धन्यवाद देतो. मी 2 वर्षापूर्वी येऊन गेलो. माणिक मामा भेटले होते NOC घेण्यासाठी, रिटायरमेंटसाठी येऊन गेलो. शाळा बघितली. तिथून गोठ्यातून निघाल्यावर ही शाळा पहिल्यांदा बघितली. आणि अगदी सुंदर असं चांगल्या वातावरणामध्ये उंचावर शाळा आहे. आणि या शाळेचा, या गावचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल आहे. तुम्हाला मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो.